सुरुवातीला आपण विदर्भाकडून सुरुवात करू. हो पूर्व विदर्भ. हो. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां अमरावती हां या 7 जिल्ह्यामध्ये म्हणजे आज 6, 8, 9, 10 हां. रात्रीच्याला मग शेतातून पाणी बाहेर निघेल ह्या 3 दिवसात असा पाऊस राहणार आहे. बापरे, एवढा पाऊस होणार का? हो, शेतातून पाणी बाहेर निघेल ह्या हो का? 7 जिल्ह्यामध्ये. हां हां. त्याच्यामध्ये काय करू म्हणजे सगळी पूर्व विदर्भात माझा चांगलाच पाऊस आहे जरा. मी म्हणलं ना वरुणराजाची कृपा आहे पूर्व विदर्भ. हो हो हो. आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे त्याच्यामुळं काय करू अकोला, बुलढाणा, हं, वाशिम, हं. हिंगोली, नांदेड, परभणी हो. म्हणजे आज 8, 9, 10 ला हं. चांगला पाऊस पडेल आज. म्हणजे कोणीच याच्यात वंचित राहणार नाही. सगळीकडे पडून जाईल ह्या 3 दिवसात तिथं. हां हां हां. जवळपास सगळ्यांनाच ह्या जिल्ह्यात. हां. त्याच्यानंतर आपण काय करू जालना जिल्ह्याकडे वळू. हो. जालना जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात हं. आणि संभाजीनगर आणि हो. जळगाव हं. त्या पट्ट्यामध्ये ना आज देखील चांगला पाऊस पडणार आहे. हां. म्हणजे म्हणजे ह्या 3 दिवस 3 दिवस. 8, 9, 10 म्हणजे चांगलं सगळ्यांना म्हणजे पडून जाणार आहे. हां हां हां. म्हणजे याच्यात कोणीच वंचित राहणार नाही. आज जिथं पडलं आज ज्यांना पडला त्यांना काहीला उद्या पडेल काहीला परवा पडेल पण हे हां हां सगळ्यांना जीवदान ठरणारा पाऊस हां. आहे. त्याच्यानंतर आपण काय करू नगर जिल्ह्याकडे वळू. हो. नगर जिल्हा अं, अं, धाराशिव, लातूर, बीड, हं. सोलापूर ह्या जिल्ह्यातनं विखुरलेला पाऊस आहे पण पडणार आहे मात्र. विखुरलेल्या स्वरूपाचा पण मात्र पडणार. पडणार म्हणजे त्यांना ना सगळ्या पिकांना जीवदान भेटणार आहे. हां हां. हो. आणि त्याच्यानंतर घाटमाथ्याकडे जाऊ आपण. हो. कोकणपट्टी म्हणजे सातारा, पुणेपासून हं. इकडे संगमनेरच्या पश्चिमचा भाग म्हणजे जुन्नर तिकडे ओझर गणपती ते तसंच इगतपुरी तसंच नाशिक, कळवण, हं. नंदुरबारपर्यंत हे पट्टा मात्र कायमच पाऊस चालू राहणार हो का? 10 तारखेपर्यंत. हां हां. म्हणजे त्यांचा पाऊस बंद होणारच नाही 10 हां हां. पर्यंत. हं. आणि सर आता आणि बरेच शेतकरी हां हां. त्याच्यानंतर आता आमच्या परभणी जिल्ह्यात आता सध्या सुरूच आहे पाऊस. हो. हं. हं. आणि सर आता बरेच शेतकरीच्या कमेंट होत्या आपल्याला, की मराठवाडा, लातूर या भागाचा पाऊस कमी आहे सध्या. तर त्या भागातली कंडिशन कशी राहणार सर? हां, मग मी तुम्हाला तेच म्हणालो फक्त काय झालं पहिले आपण अंदाजच काय म्हणलो दक्षिण भागात पाऊस कमी आहे. हो, हो. दक्षिण म्हणजे कोणतं लातूर, धाराशिव, बरोबर आहे. सोलापूर हे येते ना. हो, हो. तर मग तिकडल्या भागात देखील ना आज रात्री हां. म्हणजे 8, 9, 10 तिकडे पडणार आहेत. पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण पडून जाणार आहे सगळ्यांनाच त्या 3 हां, दिवसात. हां. म्हणजे तिकडं ना अक्कलकोट तिकडे याच्यापर्यंत पडणार आहे. इकडे बिदर तिकडल्या भागात सुद्धा जाणार आहे इकडं डोंगळी, कर्नाटक तिकडे सुद्धा पडणार आहे. पण हो. वेगवेगळ्या भागात पडणार सर्वदूर नाही. हं. भाग बदलत पडणार आहे तिकडं. हां. आपल्यासारखा सर्वदूरचा नाही तिकडं. बरोबर आहे. मग आणि सर या जो 3 दिवसात अहिल्यानगर मग जिल्हा तिकडे आहे. लातूरकडे तिकडे सुद्धा पडून जाईल. म्हणजे इकडं कळाशी बीड तिकडं. कळाशी बीडला देखील पडला पाऊस तिकडं. हां, 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 हां. मग तसंच आज कव्हर करून जाईल समजा. हां. हं. मात्र सर ते आता याच्यातून कोणी वंचित राहणार नाही याच्यात. आणि हो. त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा 11 होणार हां. आहे. हां, हां. 11, 12, 13 3 दिवस सूर्यदर्शन होणार आहे. हं. मग 13च्या नंतर 13-14 पुन्हा एकदा वातावरण सक्रिय होईल थोडं. हो का? म्हणजे जास्त नाही पण थोडं होणार.